जुनं पॉवर हाऊस नुसतं नाव ऐकलं तरी कसं तरी होतं नाही का. आज आपण एका अशाच कथेबद्दल बोलणार आहोत जिथे विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्यात एक लढाई सुरू होते आणि जिथे काहीही न करण्याची एक मोठी किंमत चुकवावी लागते. चला तर मग सुरू करूया. विचार करा, गावातले लोक असं का म्हणत असतील? हे एकच वाक्य, या वाक्यातच त्या जागेचं सगळं रहस्य आणि तिथली भीती दडलेली आहे. आणि इथूनच आपल्या कथेला खरी सुरुवात होते. तर कथेची सुरुवात होते निमखेडा नावाच्या एका गावात. हे असं गाव आहे जिथे फक्त अंधारच नाही तर लोकांच्या मनात भीतीसुद्धा अगदी खोलवर रुजलेली आहे. पण ही भीती आहे तरी कशाची? आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या नायकाची, समीर. एकदम तरुण, हुशार इंजिनियर. त्याला वाटतं की ही काहीतरी तांत्रिक अडचण असेल आणि तो ती लगेच सोडवेल. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. म्हणजे बघा, एका बाजूला आहेत गावकरी जे म्हणतात की हे गाव भीतीच्या आवाजावर चालतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला समीर, जो अगदी लॉजिकल विचार करतो. त्याला वाटतं की अरे, एखादी तार ढिली झाली असेल किंवा ट्रान्सफॉर्मर खराब झाला असेल, हाच तो फरक आहे तर्काचा आणि श्रद्धेचा. ही भीती काही उगाच नाहीये. गावातले एक आजोबा रामू काका समीरला अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात. ते त्याला फक्त पॉवर हाऊसबद्दलच नाही तर जवळच्या एका शापित विहिरीबद्दलही सावध करतात. पण समीर या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. आता एवढा मोठा इशारा मिळाल्यावर कोणी जाईल का? पण रात्र होती आणि रात्रीच तर खऱ्या कहाण्या घडतात. इथूनच तर कथेतली गूढता अजून वाढायला लागते. विचार करा, समीर त्याच्या खोलीत एकटा आहे आणि अचानक त्याला वरांड्यात ओल्या अणवाणी पायांचे आवाज ऐकू येतात. मग रिकाम्या खोलीतून कुणीतरी कुजबुजल्याचा भास होतो आणि शेवटी दारावर 3 वेळा अगदी हळुवारपणे कुणीतरी थाप मारतं. समीर भीतभीतच दार उघडतो आणि समोर बघतो तर काय, एक तरुण मुलगा उभा आहे. नाव त्याचं सोमेश, पण त्याचा चेहरा इतका फिका पडलेला की जणू काही शरीरात रक्ताचा एक थेंबही नसावा. तो आपल्या आजारी आईसाठी मदतीची याचना करत होता. आता समीरच्या डोक्यात रामू काकांचे शब्द फिरत होते, पण समोर एका मुलाची आपल्या आईसाठीची ती तळमळ पाहून त्याचं मन द्रवलं. माणुसकी जिंकली आणि तो सोमेश सोबत त्या शापित विहिरीच्या पुढे जायला तयार झाला. आणि हाच निर्णय त्याच्या नशिबाचा खेळ ठरला. समीरला वाटत होतं की तो एक चांगलं काम करतोय, मदत करतोय, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो मदतीच्या नावाखाली एका भयंकर सापळ्याकडे चाललाय. जसजसे ते पुढे जाऊ लागले, समीरला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. सोमेश चालत होता, पण त्याचा पावलांचा आवाजच येत नव्हता, जणू तो हवेतच तरंगतोय. मग आजूबाजूच्या झुडपांमधनं कसले तरी भयानक आवाज, आणखी एक बळी, असं काहीतरी. आणि जिथे ते पोहोचले ते एक पडकं घर होतं. जवळच एक विजेचा खांब पडलेला. आणि सगळ्यात भयानक म्हणजे तिथे एक असह्य वास पसरला होता, जणू काहीतरी सडतंय. समीर त्या घरात पाऊल ठेवतो आणि क्षणात सगळं बदलतं. सोमेश गायब, जणू काही तो तिथे नव्हताच. आता त्या अंधाऱ्या कुबट खोलीत समीर एकटा होता आणि समोर पलंगावर चादर ओढलेली एक आकृती. आणि मग सगळा उलगडा होतो. खरं तर ही गोष्ट आहे 2 वर्षांपूर्वीची. वादळात एक विजेचा खांब कोसळतो आणि अख्खं गाव बघत असताना सोमेशला विजेचा धक्का लागतो. त्याला वाचवायला त्याची आई धावते आणि तिचाही मृत्यू होतो. पण सगळ्यात वाईट गोष्ट काय होती माहितीये? हे सगळं घडत असताना संपूर्ण गाव फक्त बघत राहिलं. कुणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. आणि त्याच निष्क्रियतेतून एका शापाचा जन्म झाला. तेव्हाच सोमेशचा आवाज घुमतो. तो आत्मा बनून समोर येतो आणि जे सांगतो ते ऐकून अंगावर काटा येतो. तो म्हणतो, गुन्हा तुमचा नाही साहेब, गुन्हा त्या व्यवस्थेचा आहे जी आम्हाला विसरली. पण आज रात्री तो खांब पुन्हा जिवंत होईल. त्याला एका बळीची गरज आहे. हे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला कळून चुकलं की तो किती मोठ्या संकटात आहे. आता गोष्ट तिच्या शेवटच्या आणि सगळ्यात दुःखद टप्प्यावर येऊन पोहोचली होती. समीरने तिथून अक्षरशः जीव मुठीत धरून पळ काढला. तो त्या शापित विहिरीच्या दिशेने धावत सुटला की कदाचित तिथे त्याला कुणीतरी वाचवेल. पण त्याचा पाठलाग करणारे जिवंत माणूस नव्हते, ते 2 आत्मे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचा कुठेच पत्ता नव्हता. रामू काका आणि गावकरी त्याला शोधायला निघाले तेव्हा त्या विहिरीजवळ त्यांना फक्त समीरच्या चपला सापडल्या
रामू काकांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. या विहिरीने आणखी एक बळी घेतला. आधी तिथे 2 सावल्या होत्या. आता मात्र ही संख्या झाली आहे 3. आता गावकरी सांगतात की त्या वाटेवर 2 नाही तर 3 सावल्या फिरतात. सोमेश, त्याची आई आणि आता समीर. तो शाप कमी होण्याऐवजी आणखीनच गडद झालाय. आणि त्या 3 सावल्या एका नवीन बळीच्या शोधात आहेत. आणि ही कथा संपताना आपल्या मनात एक प्रश्न सोडून जाते. जर गावकऱ्यांनी त्यावेळी मदत केली असती तर कदाचित हे काहीच घडलं नसतं. ते फक्त शांत राहिले. मग शांत राहणं, काहीही न करणं हा सुद्धा एक गुन्हाच नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.